पीक विमा अपडेट. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक दिलासादायक बातमी आहे. तर आता 15 जानेवारीपासून या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर जमा होण्यास सुरुवात. पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो. तर आज ब्रेकिंग न्यूज. तर आता जे की 15 जानेवारीपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात. तर थेट खात्यामध्ये तुमच्या आधारली बँक खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांच्या जे की 15 जानेवारी म्हणजे गुरुवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आता अमरावती, अकोला, बुलढाणा पैसे इथं काय होत आहे, जमा होत आहेत. तर पहिल्या टप्प्यांमध्ये तर आता अमरावती, अकोला, बुलढाणा, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात, तर गुरुवार जे की 15 जानेवारीपासून जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये यवतमाळ आणि वाशिम तर डीबीटी प्रोसेस इथं पूर्ण झालेली आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांच्या यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, राहिलेले जे काही शेतकरी बांधव आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर येत्या बीड आणि लातूर आणि धाराशिव तर खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे इथं आले की नाही. अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. त्यानंतर नांदेड, परभणी आणि हिंगोली तर आज किंवा उद्या पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत. तर आता सर्व शेतकरी बांधवांनी इथं चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. त्यानंतर जालना आणि छत्रपती संभाजीनगर गुरुवारी निश्चितपणे जे काही सकाळ किंवा संध्याकाळीपर्यंत पैसे इथं येणार आहेत. तर आता यानंतर जे ते आपल्या यामध्ये अहमदनगर, त्यानंतर जे आहे आपल्या यामध्ये जे की यवतमाळ, वाशिम डीबीटी प्रोसेस इथं सुरू आहे. तर इथं आपण जे काही चेक केलं होतं. त्यानंतर परभणीमध्ये आज उद्या जमा होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी निश्चितपणे इथं जमा होतील. त्यानंतर अहमदनगर आणि नाशिक जे की प्रोसेसिंग इथं सुरू आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आता पुणे, सातारा आणि सांगली टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये इथं येत आहे. काय येत आहे? टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये इथं पैसे येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. यामध्ये पुणे, सातारा, सांगली तर पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. सोलापूर, कोल्हापूर गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत पैसे इथं खात्यामध्ये येणार आहे. तसं तर गुरुवारपासूनच इथं वाटप जे काही होणार आहे. तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो. त्यानंतर येते आपलं धुळे, जळगाव आणि नंदुरबार जे की इथं लिस्ट इथं जाहीर झालेली आहे. तर आता जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आता 17,500 रुपये जे की सरासरी हेक्टरीप्रमाणे इथं मिळतच आहे. नागपूर, वर्धा तर डीबीटी फाईल जे की इथं आलेली आहेत. तर आता सर्व शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये थेट पैसे इथं येणार आहे. तर आता यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली तर आता जे काही राहिलेले शेतकरी आहेत त्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर गुरुवारी जे काही पैसे इथं अपेक्षित आहेत. तर गुरुवारपर्यंत पैसे इथं येणार आहे. तर आता 15 जानेवारी म्हणजे गुरुवारपासूनच पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं येत आहे. भंडारा आणि गोंदिया प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जे काही शहरी आणि ग्रामीण भागात टप्प्याटप्प्याने पैसे इथं येत आहे. रायगड, रत्नागिरी तर रायगडमध्ये जे काही आणि रत्नागिरीमध्ये आज रात्रीपर्यंत पैसे इथं जमा होत आहे. आणि सिंधुदुर्ग तर गुरुवार जे काही इथं निश्चित करण्यात आलेले आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आपल्या गुरुवारपासून खात्यामध्ये येत आहे. तर आता यासाठी जे की यामध्ये आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे इथं मिळणार आहेत. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, नुकसानग्रस्त क्षेत्र आहे, त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक आहे, अर्जात काही चूक नसलेले शेतकरी, त्यानंतर कोणाला पीक विमा इथं मिळणार नाही ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. कोणकोणत्या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर पिकांचा प्रकार, टक्केवारी, क्षेत्रफळ आणि जिल्हा, तालुका तर आता सर्वसाधारण 5 ते 50,000पर्यंत 17,500 रुपये जे की सरासरी शेतकरी बांधवांना मिळत आहे भरपाई. तर या भरपाईमध्ये कमी जास्त होऊ शकते. तर पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचे आहे? सर्वप्रथम जे की 15 जानेवारीपासून जे की गुरुवारपासून पैसे खात्यामध्ये येत आहे. नसेल आले तर ग्रामसेवक, कृषी सहाय्यकाशी संपर्क करा, बँक खात्यामध्ये चौकशी करा, तालुका कृषी कार्यालयामध्ये तक्रार करा. क्रॉप इन्शुरन्सवर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करून घ्यायची आहे. काय महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये क्रॉप इन्शुरन्स जे काही हेल्पलाईन नंबरला कॉल करून तक्रार नोंदवून घ्या. त्यासाठी हेल्पलाईन नंबर आहे 14447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे. तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करून घ्या.
पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये येत आहे, ज्या बँक खात्यामध्ये तुम्ही बँकेचं पासबुक दिलेलं आहे, म्हणजे जे की तुम्ही बँकेचं पासबुक दिलेलं आहे तर त्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आता यामध्ये आधार लिंक खात्यामध्ये सुद्धा आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये थेट डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे इथं येणार आहे. पैसे अडकण्याचे मुख्य कारणे, तर आता कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे इथं अडकते, त्यामुळे तुम्हाला पैसे इथं मिळत नाही, म्हणजे आधार लिंक नसते, म्हणजे डी-बी-टी ॲक्टिव्ह नसते, बँक खातं इनॲक्टिव्ह असते, आय-एफ-सी कोड चुकीचा, अर्जामध्ये माहिती चुकीची भरलेली असते, मोबाईल नंबर अपडेट नसते. तर हे चुका तुम्ही दुरुस्त करून घ्या, जेणेकरून पैसे तुम्हाला मिळतील. तर आता यामध्ये पैसे किती दिवसात येतात, तर यामध्ये सर्वसाधारण लिस्टमध्ये जर नाव असेल तर आता पिकम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा. तर आता तपासण्यासाठी तुम्ही जी काही कालावधी 3 ते 7 दिवस इथे लागू शकते, मिनिमम 7 दिवस किंवा 10 दिवस पिकमा जमा होण्याकरिता. तर आता आपल्याला जो काही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, ज्या कोणाला पिकमा मिळालेला नसेल तर यांशी कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार तुम्हाला करता येणार आहे. तर आता जे की जर तुम्ही तुमचे नुकसान झालेले असेल, पीक विमा भरलेला असेल, सर्व व्यवस्थित असेल तर थोडा वेट करा, जेणेकरून पीक विमा आज परवा दिवशी किंवा 2-3 दिवस यासाठी जमा होण्याकरिता लागू शकते. तर कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद तर या पिकांचा पीक विमा वाटप जे काही इथं सुरू झालेलं आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. त्यानंतर जे ते आपलं मूग, भात, ज्वारी, बाजरी, मका तर या पिकांचा देखील समावेश आहे. तर आता यामध्ये किती टक्के तुम्हाला भरपाई मिळू शकते, अपेक्षित आहे. तर यामध्ये सर्वसाधारण यामध्ये 25 ते 100% भरपाई जे काही नुकसान भरपाई आहे ती शेतकरी बांधवांना इथे दिली जाते. तर आता ऑनलाईन आणि ऑफलाईन आता तालुका कृषी कार्यालय, पंचायत, पीक विमा प्रतिनिधी तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करून घ्या. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशांनी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विमा पावती, सातबारा तुमच्याकडे ठेवायचं आहे. त्यानंतर जे ते आपलं 15 जानेवारी उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे हे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात इथं खात्यामध्ये इथं येणार आहेत. तर आता यामध्ये जिल्ह्यातील 36 जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहेत. तर यामध्ये जे काही अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, धाराशिव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये पैसे थेट खात्यामध्ये जे काही गुरुवार 15 तारखेपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. जर पैसे आले नसतील तर घाबरू नका. तर 15 तारखेपासून इथं वाटप सुरू होत आहे. तर येत्या 7 दिवसात किंवा 15 दिवसात सर्व शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे.